गाईज नमस्कार, मी वनिता. तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी घेऊन आली मस्तपैकी एक रेसिपी, जशी नेहमीप्रमाणे येते तसे. तर आजची आपली रेसिपी आहे स्वीट डिश म्हणून. तर चला तर पटकन तुम्हाला आता मी पुढे व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे. तर चला पटकन व्हिडिओ करूया. तर गाईज आजची रेसिपी आहे जसं तुम्हाला मागाशी सांगितलं मी, स्वीट डिश म्हणून. तर मी आज करणार आहे बिस्किट. मी ही म्हणजे बिस्किटाची रेसिपी मी अगोदर पण तुझ्यासोबत शेअर केलेली आहे, पण ती नॉनव्हेज होती, त्याच्यामध्ये मी अंडं यूज केलं होतं. याच्यामध्ये तसं काही नाही आहे. आता ते बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं हे तुम्हाला दाखवते मी. हे बघा, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता मी सगळं प्रमाणानुसार सांगते. ही जी वाटी आहे 1 वाटी गव्हाचं, याचीच अर्धी वाटी मी साखर आणि रवा घेतला आहे, आणि थोडं दूध घेतलं आहे आणि तूप घेतलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण लागणार आहे. मी तुम्हाला प्रमाण पुन्हा एकदा सांगते. 1 वाटी जर तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तर त्याची अर्धी वाटी आपल्याला रवा आणि साखर घ्यायची, आणि 2 वेलच्या घेतल्या आहेत. हे बघा, 2 वेलची घेतली आहे. तर आपण पहिल्यांदा मिक्सरला आपण रवा आणि साखर एकदम बारीक करून घेऊ. तर गाईचे बघा, आता आपण बारीक वाटून घेतली आहे साखर, रवा आणि 2 वेलची. हे बघा, एकदम बारीक केली. आता आपण बाउलमध्ये काढून घेऊ हे सगळं. आमच्या घरामध्ये माझ्या मुलाला जास्त गोड आवडतं, माझ्या मुलाला नाही आवडत. आता मी काढून घेतले सगळं. हे बघा, गोड तुम्हाला जर कमी गोड पाहिजे अजून, तर तुम्ही साखर अजून थोडी कमी करू शकता. तर मी प्रमाणातच घेतली आहे, अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी साखर. आता याच्यामध्ये आपण हे जे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे हे टाकणार आहोत, आणि तूप 2 चमचे, पहिले आपल्याला या तुपामध्ये हे जे पूर्ण पीठ आहे एकदम एकजीव करून घ्यायचं आहे. आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा आहे. तुपात आपल्याला पूर्ण एकदम सगळं ते पीठ आपण जे मिक्सरला बारीक पावडर केली ते सुद्धा सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे पहिले असं हाताने पूर्ण. आणि याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून आपल्याला पीठ मळतो आपण तसं पिठाचा गोळा करून घ्यायचा. आता हे बघा, चांगलं आपण सगळं मिक्स झालं आहे. आता थोडं थोडं दूध टाकते. दूध असं काही नाही आहे, गरम थंड असं कोणतं पण घ्या. मी थोडं थोडं टाकून मळून घेते. थोडंच टाकूया, थोडं थोडं, म्हणजे कसं आपण त्याचा अंदाज येईल. उगाच जास्त झालं तर परत आपल्याला बाकीच्या गोष्टी ॲड करायला लागतील. आणि हे आपल्याला लगेच असं इन्स्टंट रेसिपी, याला काय आपल्याला असं साईडला 5-10 मिनटं ठेवायचं नाही आहे वगैरे, असं काहीच नाही करायचं आहे. जोपर्यंत आपल्याला वाटते की आपल्याला मळण्यासाठी अजून थोडंसं दूध लागेल, तर आपण थोडं थोडं टाकून मळायचं आहे. तर हा पूर्ण आपण एकदम गोळा करून घेऊ. तर व्हायचे बघा, आपलं एकदम पीठ मळून झालं सगळं. आता दुसरी स्टेप आणि एकदम महत्त्वाची ती अशी, आता ही मुलाला ठेवायचं नाही. तुम्हाला मागे असे छोटे छोटे गोळे घ्यायचे, जास्त मोठे पण नाही. आणि असं याच्यावर ठेवून आपल्याला एक प्रकारची डिझाईनच करायची आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान दिसतंय. आता अशाच पद्धतीने आपण हे दुसरे छोटे छोटे गोळे काढून हे बाकीचे करून घेऊ. खूप छान होतात, पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. तर याच पद्धतीने आपण हे बाकीचे करून घेऊ. तर तुम्हाला जर असं वाटलं की तुम्ही दुसऱ्या वेगळ्या तुम्हाला डिझाईन करायची तर करू शकता, पण हे एकदम पटकन होणार आहे. जास्त याला वेळ पण लागत नाही. असं गोळा करून तुम्ही झाडाच्या साह्याने तुम्ही डिझाईन पाडू शकता, आणि पटकन होते आणि दिसायला पण खूप छान दिसते. 2 साईडने नाही केलं ते चालते, एका साईडनेच करा. आता बाकीचे आपण याच पद्धतीने आपण करून घेऊ.
बिस्किट रेडी. आता याला बिस्किटच म्हणता येईल गव्हाच्या पिठापासून. तर तुम्हाला जसं मागाशी बोलले की स्वीट डिश करते म्हणजे हेच. तर आपलं तेल पण तापले, मागाशी तापत ठेवलं होतं मी, चेक पण केलं तापलं ते. तर आपण याच्यामध्ये एक एक सोडूया. किती छान दिसत. मी थोडे बारीकच धरलेत, जास्त टाकायची नाही आपलं, कारण की पलटी मारायला प्रॉब्लेम होईल म्हणून आपण थोडेच टाकूया स्टार्टिंगला. आणि चमच्याने पहिले अगोदर आपण ना एकदम दोन्ही साईडनं आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे. ते एक साईड आपण ब्राऊन होऊन देऊ. तर गाईज बघा, ते पहिले काढून घेतले मी. आता परत आपण टाकू, तुम्हाला दाखवते मी पुढे. जरा तेल जास्त तापलं त्यामुळे मी तुम्हाला मगाशी दाखवलं नाही. एवढंच आपण भाजायचे, ते तुम्हाला जे पहिले दाखवते. हे गॅस मी कमी केलं आहे. आता हे जे बाकीचे आहे आपण हे सगळे तळून घेऊ. तर गाईस, हे बघा आपले बिस्किट रेडी आहेत. तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते. हे बघा, हे बघा किती सॉफ्ट झाले. त्यातून एकदम म्हणजे घरच्या घरी आपण करू शकतो. बाहेर आणतो आपण, जे बाहेर बिस्किट आणतो म्हणजे कसं मैदा वगैरे ॲड असतो, त्याच्यामुळे कसं लहान मुलांसाठी थोडं हानिकारक पण असतं. काही बिस्किटं चांगले असतात, काही बिस्किटं थोडे कफ पण होतो काही बिस्किटांनी. तर हे घरच्या घरी बेस्ट आहे. तुम्ही चहासोबत पण हे खाऊ शकतात, खूप छान लागतात. तुम्हाला माझी ही स्वीट डिश, ही बिस्किटची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर गाईस, तुम्हाला ही माझी बिस्किटची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि एकदम झटपट होणारी आणि पटकन, तसे माझ्या रेसिपी सगळ्या अशाच असतात. तर तुम्हाला ही माझी रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.